जयसिंगपूर शहरात बनावट तूप निर्मितीवर छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, भेसळखोरांचे धाबे दणाणले. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने कोल्हापूर यांनी जयसिंगपूर येथे धडक कारवाई करत जयसिंगपूर येथील बनावट तूप उत्पादन केंद्रावर छापे टाकून सुमारे 1,78,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. यामुळे बनावट व भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जयसिंगपूर शहरात बेकायदेशीर तूप निर्मिती केंद्राबाबत औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाली होती. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी राहुल भाऊसो मगदूम यांच्या राहत्या घरी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने अचानक तपासणी केली. यात बनावट व बेकायदेशीरपणे तुपाचे उत्पादन, साठा आणि विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अन्न सुरक्षा अधिकारी पी.के. घुगे यांनी तातडीने कारवाई करत म्हैस तूप व गाय तुपाचे एकूण 4 अन्न नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईत 595 लिटरचा उर्वरित तुपाचा साठा, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल 1,78,000 रुपये आहे, तो जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.के. घुगे व श्रीमती प्र. साळुंखे यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त अन्न श्रीमती प्र. फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई सातत्याने या परिसरात सुरू करावी व सर्वच पदार्थात होणारी भेसळ रोखावी, अशी सामान्य जनतेतून मागणी होत आहे.